ठाणे काही सुटत नाही आणि ठाणे आणि ट्रॅफिक हे जे घट्ट नातं आहे ते काही तुटत नाही. तर यावर तुम्ही काय रामबाण उपाय शोधणार नाही आहात? बघा, हे खरं आहे की कधी कधी मी स्वतः दुःखी होतो. मी स्वतः विचार करत बसतो की माझ्याच प्रभागामध्ये घोडबंदर रोड येतो आणि ह्या घोडबंदर रोडमध्ये सातत्यानं बातम्या येतात, लोकांना त्रास होतो. परंतु काय झालं आहे की घोडबंदर रोडची लोकसंख्या एवढी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस नवीन नवीन ग्रहसंकुलं उभी राहत आहेत. नवीन नवीन लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं पाहिजे तेवढं आम्ही देऊ शकत नाही आणि त्यामुळे ह्या ट्रॅफिक जॅममुळे सर्वसामान्य प्रवाशांना फार मनस्ताप होतो. जो मनस्ताप त्यांनाही होतो आणि त्यांच्यापेक्षा जास्त किंमत आम्हाला होतो. परंतु शेवटी काही काळ तर हे थांबावं लागेल. आता घोडबंदर रोड जो आहे तो आम्ही सर्व्हिस रोड मर्ज करतो. ते आता महिन्याभरामध्ये काम पूर्ण होईल. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात त्याला मोकळीक मिळेल. पुढे गायमुखपासून फाउंटनपर्यंतचा जो रस्ता आहे तो आम्ही 60 मीटरचा वाईड करतो आहे. तोही फरक आमच्या प्रवाशांना मिळू शकेल. बोरिवली टनल करतो आहे. गायमुख टनल आम्ही करतो आहे. डायरेक्ट मुंबईवरून येणारा फ्रीवे आम्ही ठाण्यापर्यंत आणून तो पुढे दहिसर भाईंदर मार्ग दहिसरला घेऊन जातो आहे. अनेक प्रकल्प जे आहेत ते आता कामं त्यांची चालू आहे. परंतु सगळं व्हायला 1.5-2 वर्षाचा कालावधी लागेल. परंतु मला असं वाटतं 2027 पर्यंत एक वेगळं ठाणे तुम्हाला दिसेल. 2027च्या ठाण्याची आम्ही सगळेच आतुरतेनं वाट पाहू.